गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल नांदगाव प्रखंड यांच्या वतीने नांदगाव तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. पश्चिम बंगालमधील बिघडलेली राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदूंवरील अत्याचार संदर्भात नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने नांदगाव तहसील यांना निवेदन दिले आहे. ज्या निवेदनात म्हटले आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार केवळ मतपेटी वाढविण्यासाठी आणि सत्तेच्या हव्यासासाठी देशाच्या संघराज्य रचनेलाही धोका पोहोचवते. संपूर्ण राज्यात राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय. हिंदू समाजावर सातत्याने हिंसाचार घडते, त्यावर कोणतीही कठोर कारवाई होत नाहीये. याला अनुसरून प्रमुख मागणी आहे की पश्चिम बंगालमध्ये त्वरित राष्ट्रपती राज्यवट लागू करण्यात यावी. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सर्वाधिकार केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपविण्यात यावे. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरींची ओळख करून त्यांना देशाबाहेर हाकलले जावे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दरम्यानची 450 किलोमीटर सीमा तारा फेन्सिंगने सुरक्षित करण्याचे काम तातडीने सुरू करावे, जे ममता बॅनर्जी सरकारने थांबवले होते, असे निवेदनाच्या माध्यमातून नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल नांदगाव प्रखंड यांनी दिले. मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बळोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.